धकाधकीच्या आणि मोबाईलच्या काळात स्नेह संवर्धन मित्र मंडळाचे कौतुकास्पद कार्य, समाजहितासाठी पुढाकार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा येथील स्थानिक स्नेह संवर्धन मित्र मंडळातील युवकांचा कौतुकास्पद समाजहित कार्य यांनी आपल्या गावातील रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची दखल घेत स्वखर्चाने श्रमदानातून त्यांची दुरुस्ती केली. गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनधारक व पादचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला होता आणि कित्येक वेळा अपघात सुद्धा झालेत. कित्येकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले. स्नेह संवर्धन मित्र मंडळ पोहा येथील युवकांनी अशा परिस्थितीची जाणीव ठेवून मंडळातील तरुणांनी एकत्रित येऊन खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला व स्वतः खर्चाने साहित्य खरेदी करून काम हाती घेतले. या कार्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच नागरिकांकडूनही स्नेह संवर्धन मित्र मंडळाची रहदारी करणारे प्रवासी तसेच इतर गावातील नागरिक जनसामान्यात कौतुक होत आहे. सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कार्यामुळे तरुणाईचा आदर्श उभा राहिला आहे. सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणही समाजकार्यात हातभार लावावा हा संदेश या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे. स्नेह संवर्धन मित्र परिवार मंडळाचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व स्नेह संवर्धन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करतात. वृक्ष लागवड असो की अपघातग्रस्तांना मदत तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कार्य ते हाती घेतात. हा उभ्या महाराष्ट्राला कौतुकास्पद असलेला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. असेच कार्य इतर गावातीलही तरुणांनी करावे या प्रकारचा संदेश त्यांच्या या कार्यातून दिसतो. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्याशी साधलेला हा संवाद बघूया चॅनलवर. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. अशा नवनवीन अपडेटकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहे पोहा ते कारंजा रस्त्यावरील आपण बघू शकता स्नेह संवर्धन मित्र मंडळ पोहा यांच्या वतीनं या पोहा ते कारंजापर्यंतचे जे खड्डे आहे जे सरकारला काम करायला पाहिजे या तरुण नवयुवक मंडळांनी ते करून राहिले आहे. कारण की आमचा देश, आमचं गाव आणि आमचे रस्ते सरकारसोबत आम्हीही कार्य करू असा स्तुत्यमय कार्यक्रम यांनी राबवला आहे. आपण बघू शकता या मंडळाचं नाव स्नेह संवर्धन मित्र मंडळ पोहा. अशा प्रकारचे यांनी गेल्या 4 किलोमीटरपासून गड्डे बुजवून जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, नाव सांगा आपलं. माझं नाव रणजित धनराज चव्हाण, गाव पोहा. आमचं स्नेह संवर्धन मित्र मंडळ पोहा यांच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही उपक्रम राबविलेला आहे. आमच्या सर्व तरुण मित्राचं एकच नियोजन होतं की कारंजा ते हा जो अकोला महामार्ग आहे या मार्गावर तुळजापूर ते शिवनगर जो हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जे जागा आहे त्या जागेवर अतिशय बिकट परिस्थितीत हा रस्ता झालेला आहे. आमच्या सर्व मित्रांच्या लक्षात आल्यावर सर्व मित्र मिळून सर्वांनी हा ॲक्शन घेतलं की आपल्याला हे तातडीनं हे गड्डे बुजून येणारी जी हानी होणार आहे याला सामोरे जावं नाही याच्यासाठी आमचं मित्रमंडळ कार्यरत होतं. आणि आज सकाळ 7:30 वाजता आम्ही या हायवेवर आमचं सर्व मित्रमंडळी जमा होऊन आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. धन्यवाद. अशा प्रकारचे भरपूर उपक्रम आपल्या मंडळातर्फे तुम्ही घेत असता का? हो, कारण की आमचा जो स्नेह संवर्धन मित्रमंडळ आहे हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्व जे मित्रमंडळी आहेत हे सर्व क्लासमेट आहोत. एका वर्गातून शिकलेले, एका मास्तरांनी शिकवलेलं सर्वांना एक. आणि हा सर्व उपक्रम राबवितांनी आमचं मित्र हा वृक्ष मित्र म्हणून ओळखला जातो धम्मपाल इंगोले. आणि असे बरेचसे सामाजिक कार्य आम्ही करत असतो आणि या सामाजिक कार्यक्रमात आम्ही तातडीनं सर्व मित्रमंडळी धावून समोर येत असतो. अशा प्रकारचं स्नेह संवर्धन मित्र मंडळ त्याचे पर्यावरण रक्षक किंवा वृक्ष मित्र म्हणून जाणलेले धम्मपाल इंगोले आपण यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. आपण अशा प्रकारचे किती वर्षापासून कार्यक्रम करता? सर, आम्ही आता ही स्नेह संवर्धन मित्र मंडळ जवळपास 5 वर्ष झाले आम्ही स्थापन केलेलं आहे. आणि आम्ही सामाजिक कार्य या स्नेह संवर्धन मित्र मंडळातर्फे करत आहोत. गावात पालखी हो किंवा कुठलं सामाजिक कार्य राहो, वृक्षारोपण राहो, असं मित्रमंडळातर्फे आम्ही
हे कार्य करत आहोत. आणि आणि जे आता जे न्यूज घेत आहोत आपण, इथं 2 महिन्या अगोदर इथे भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला होता. दोन जण इथं अपघातात मरण पावले होते. म्हणून आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्ही हे सर्व या रोडचे गड्डे बुजवत आहोत. आणि तुमचे असेच उपक्रम वृक्ष संवर्धन समिती किंवा असे गड्डे बुजवणं वृक्षाबद्दलही चालतात का? हो, सर्वच जवळपास आम्ही गावामध्ये 1000 ते 1500 झाडं म्हणजे जवळपास 5 वर्षात आम्ही लावून जगवलेले आहे. आणि मोठे-मोठे केलेले आहे. त्याचे डौलदार सावली पण पडलेली आहे. आम्ही ट्रान्सप्लांट पण केलेले आहे मोठे-मोठे झाडं. तर गावातले लोकं समजा हे व्यक्त करत आहे, आनंद व्यक्त. ते झाडं आम्हाला तुम्ही जे मोठमोठे झाडं तुम्ही म्हणता का ते ट्रान्सप्लांट केले आहेत, ते जीव आहेत, तर ते झाडं आम्ही बघू शकतो का यानंतर? काही हरकत नाही सर, कधी पण येऊन जा. आणि त्याची भरपूर लेवल आहे आता सध्या पण. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय कार्य करता? सर आम्ही सर्वच कार्य म्हणजे आम्ही सर्व मित्रमंडळी आपापले प्रायव्हेट जॉब करतो आणि सामाजिक कार्यातनी आम्ही असं सहभाग करतो एकत्र येऊन. जीवनातून बांधिलकी राखलेले धम्मपाल इंगोले आणि त्यांचे मंडळ हे आपल्या उदरनिर्वाहातून अथक प्रयत्नातून असे कार्य करत असतात. आता ह्या बातमीनुसार आपण बघू शकता रस्त्यावरील खड्डे यांनी बुजवले. इथं भला मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्या पद्धतीनं यांनी हे अपघात होऊ नये, कोणाचा जीव जाऊ नये, त्या अनुषंगाने या मित्रमंडळाने, ज्याचं नाव स्नेह संवर्धन मित्रमंडळ पोहातर्फे, यांनी असे रस्त्यावरील या मार्गावरील खड्डे बुजवले. अशाकडून जाणून घेऊया इकडून जे जाणारे होते, तर यांचं जे कार्य आहे या मंडळाचं, तर या मंडळाचं कार्य आपल्याला कसं वाटते? खरोखर उत्कृष्ट काम करत आहे ही मंडळी. मी रेग्युलर कारंजा टू पोहा जाणार आहे आणि तुळजापूर ते शिवनगरच्या मदतने जेवढे गड्डे आहे, असं प्रत्येक पावसाच्या वेळेस असे टोंगड्या वेळेस गड्डे होतात. ज्यावेळेस त्या गड्ड्यात पाणी जमा होते त्यावेळेस टू व्हीलर चालवताना खूप इथे ॲक्सिडेंट होतात. या तरुण मंडळींनी जे काम केलं आहे आज, ते खरं अभिमानास्पद काम केलेलं आहे आणि अशीच प्रेरणा सगळ्यांना येवो अशी मी. अपघात होतात अशा प्रकारचे यांनी बुजवलेले आहेत. आपल्याला या मंडळासाठी काय 2 शब्द म्हणावे वाटतील? मंडळाचे खूप अभिनंदन करण्यासारखे त्यांनी काम केलेलं आहे आणि असेच तर त्यांचे कामं नेहमीसाठी राहिलेत तर त्यांच्यासाठी चांगलं राहील. आणि त्यांनी यानंतरसुद्धा प्रत्येक ठिकाणी जे कामं आहेत, जे गड्डे आहेत ते बुजवावे आणि शासनाला त्याचे फोटोग्राफ पाठवून शासनाच्या निदर्शनात आणून द्यावे असे मला वाटते. धन्यवाद. आपलं नाव जाणू शकतो? मी प्रभाकर दहापुते. काय अशा प्रकारे प्रवाशांनी इथे आपल्या 2-3 प्रवाशांनी आपल्याला समाधानकारक उत्तरे दिले आहेत. अशा प्रकारे ज्यांनी काम करावे असं प्रवाशांचं इथे एक मत येते. न्यूज 24 लाईव्ह सोबत नमस्कार.